एरियाचं नाव आहे इस्माला. त्या ठिकाणी आलो आता. नमस्कार मित्रांनो, मी युवराज बोड. तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल युवराज पण ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. आज आहे महाशिवरात्री आणि त्या कारणाने आम्ही आज जाणार आहोत उन्हवरे गावात. उन्हवरे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातून असून येथे एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, गरम पाण्याचं कुंड. महाशिवरात्रीला अनेक गावातील भाविक लोक तिथे स्नान करण्यासाठी येतात. असं मानतात की ह्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर निरोगी राहतं, सर्व आजार बरे होतात. 6:30 वाजलेत. साधारण तिथे पोचायला आपल्याला पाऊण तास लागेल. मला चेहरा पण दिसत नाही. थंडी पण खूप आहे. तांब्या घेतलास काय? तांब्या नाही घेतला. कशाला जातो? मला लगेच जाऊन ये ना. वातावरणातून चालत जाण्याची जी मजा आहे ना, ते गाडीमध्ये नाही भेटणार तुला. आता ठीक आहे, तेव्हा भरपूर लोक सकाळी 5 वाजता उठून निघून जायचे उन्हाळ्यावर. तेव्हा गाडी रस्ते नव्हते, ह्या पायवाटण जंगलातून रस्ता करत करत जायचे. पेपरीसाठी धिंगाणा करायचं. तेव्हा 10 रुपयाला काय 5 रुपयाला एक पेपरी भेटायची. संपूर्ण काठ्या दोन्ही बाजूने करवंदाची जाळी आहे आणि पायवाट पण एकदम खतरनाक आहे. सकाळचं 6:30 पावणे 7 झाले असतील त्या टायमाचा नजारा. चालत चालत आम्ही कामड नदीवर पोहोचलो. लोक खोड आहे. कुठं खोल आहे तिथे पाणी? एवढी ती पूर्ण दगड दिसायला लागली. आता दिसते, आता पाणी नसल्यामुळे दिसते. कामद नदी आता सोडली आहे. आता आपल्याला कमीत कमीत इथून जायला अर्धा तास तरी लागेलच. पूर्ण असं बघितलं ना, हे बघा नजारा बघितला ना, वातावरणच वेगळं आहे. बहुतेक गावातील लोक पोचले असतील. कोणी गाडीने गेले, कोणी चालत गेले. सकाळी 5 वाजता निघालेत लोक आणि आम्हाला शूट करायचं होतं म्हणून आम्ही थोडं सकाळ होते, थोडा उजेड होते तर आपण निघू. सकाळी जाण्याचं दुसरं एक चांगलं कारण म्हणजे इथे थकवा एवढं लागत नाही, बरगलेलं का वाटत नाही. एकदम फ्रेश वातावरण, मन प्रसन्न राहतं. बघा ना, ओलाटला होता म्हणजे काजू ना भोर तर भरपूर आलाय, पण काजू नाही आलेत. माझे आहे काजू. हे तुझं काजू आहेत? हा, या साहेबांचं काय काजू आहेत? हे बघा पडलो. हे ढवाला बघायला, डोहाला लोक आली. हे बघा लोक आली आणि आपण अजून इकडे फिरताय. आम्ही आता चाललोय, लोक यायला पण निघाली. हे बघा आंघोळ करून. काय दुकान वगैरे लागलीत काय? लागतील काय? तुम्ही एवढे लवकर किती वाजता गेलेलात? सकाळी 4 वाजता माणसं गेलेली बघा. आणि आम्ही आता चाललोय. मला वाटतं गर्दी झालीच असेल. जागा मिळते की नाही काय माहीत, कारण बहुतेक लोक आसपासच्या गावातील लोक पण येतात ना आंघोळ करायला. चला, रस्ता चुकलो आपण, हे चुकीचं झालं. कुठून बघ जावं लागतंय आपल्याला. झाडाला, वृक्षाला त्याच्या फांद्याच्या आडूतून सूर्याच्या तांबूस रंगाची किरणं फेकत नुकताच उगवतोय. काय कुठली कसरत आहे? पाणी आता इथून गरम लागायला लागलं. हां, इथून आता गरम लागायला लागला पूर्ण. आमच्या गावात एवढी गर्दी आहे काय रे?
इकडे ठेवा वरती, इकडे वरती. हा इकडे चालू आहे. हां हां. आता आंघोळ वगैरे झाले. आता आम्ही जाणार आहोत मंदिरात. आता पेपरचा दाखवते, पेपरच्या ग्रुपवर दाखव. चांगलं आहे कॉस्मेटिकची दुकान आहे. आताच नुकतीच दुकानं उघडली चालली. श्री क्षेत्र उन्नवरेश्वर दैवी संस्थान उन्नवरे या इथे मेन आकर्षण आहे गरम पाण्याचे कुंड. आणि ही जत्रा साधारण 500 वर्षापासून चालू आहे. शिवकालीन हे आहे. आणि ही जी जत्रा आहे ती जत्रा भारजा नदीच्या एका खोऱ्यामध्ये ही जत्रा भरते. या जत्रेमध्ये आजूबाजूचे जे गावातले लोक आहेत ते भाविक सगळे या जत्रेमध्ये येत असतात आणि आपला तीर्थप्रसादाचा लाभ घेत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला. आणि ह्या तीर्थक्षेत्रावरती चंडिका मातेचं एक मंदिर आहे. चंडिका, मुक्ताई, वळजाई अशा 3 प्रकारच्या देवी इथे विराजमान आहेत. आणि या सगळ्या देवता या स्वयंभू आहेत. या कुंडावरती जे लोक येत असतात त्यांचं एक इथे मान्यता आहे की यावर्षी जे येणारे जे स्नान करणारे लोक आहेत त्यांच्या त्वचारोग किंवा जे साधारण त्यांच्या पीडा असतील त्या दूर होतात. आणि त्यासाठी लोक इकडे वर्षानुवर्षे येत असतात. त्यातून लोकांना त्यांच्या ज्या त्वचारोग आहेत किंवा त्यांचे काही हे आहेत प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम इथून सॉल्व्ह होत असतात. हे कितीला? 5 रुपये. पेपरी घेऊ. कितीला आहे? 20 रुपये द्या एक. नमस्कार. आम्ही आज आहोत 250-300 वर्षापासून चालत आलेली ही महाशिवरात्री यात्रा आणि अति प्राचीन ही यात्रा आहे. 250-300 वर्ष आमच्याकडे माहिती आहे, पण त्याच्या पूर्वीपासून पण चालत आलेला हा उत्सव आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात होतो हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये इथे आमचं मुळात उन्नवरेश्वर देवस्थान मुळात आहे आणि तिथे पायाजवळ गरम पाण्याचे झरे आणि त्याच्यामुळे याला खूप मोठी प्रसिद्धी आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याला पर्यटन स्थान म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सरकार थोडं काही करत असतो, पण दुर्लक्ष पण असतं. जर आणखीन सरकारने थोडं लक्ष दिलं तर हे पर्यटन स्थळ फार मोठं होऊ शकतं. आणि सोबत आमची गावदेवी चंडिका माता, चनकाई, मुकाई, वलजाई 3 देवी आमच्या. आणि या 3 देवींच्या माध्यमातून हे मंदिर अतिप्राचीन. आता हे मध्ये मुडकळी झालं होतं तेव्हा हे मंदिर फक्त 5 दिवसाच्या गावाल्यांच्या ताकदीने आणि भावकीच्या ताकदीने फक्त 5 दिवसात उभं राहिलं. आणि आता ते अतिशय खूप सुंदर पद्धतीने आज आम्ही उत्सव करत आहोत. जेवढे काही लोक आमच्या या पंचक्रोशीतील या उत्सवाला येतात त्या सर्वांसाठी हळदी कुंकू समारंभ, संध्याकाळी क्रिकेटचे सामने, इथले स्थानिक जे आमचे पोलीस पाटील आहेत, विशेष करून रमण दळवीसाहेब, ते याच्यामध्ये खूप हिरिरीने भाग घेतात आणि आमच्या गावकरीसोबत काम करत असतात. आणि हे करत असताना आम्ही मुंबईत येऊन त्यांना सपोर्ट करतो. आणि त्याच्यामुळे हा अतिशय संध्याकाळपर्यंत अगदी सकाळी 5-4 वाजल्यापासून सुरू होतो, तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा उत्सव चालतो. तर मी आजूबाजूच्या भाविकांना सर्वांना नम्र विनंती करीन की जास्तीत जास्त संख्येने इकडे या, जेणेकरून वातावरण
जे प्रदूषित वातावरण जे बाहेरच्या जगामध्ये किंवा बाकी शहरामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं एक म्हणजे त्याला काय म्हणतात की निसर्गाच्या सानिध्यात आपण 1-2 दिवस येतो. आमच्या भारजा नदीचं भारजा खोरा इथे आणि भारजा नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला मनसोक्त थंड पाण्याची आंघोळ करता येते, विहार करता येतो. सोबत गरम पाण्याचे तुम्हाला फायदे मिळतात आणि या गरम पाण्यात आणि या थंड पाण्यात आंघोळ केल्यामुळे त्वचा रोग विशेष करून इथली स्पेशालिटी आणि खासियत हीच आहे की माणसाचे त्वचा रोग जर असतील वर्षातनं 1-2 वेळा जर या गरम पाण्याच्या कुंडावर येऊन आंघोळ करून गेले तर इथले सगळे त्वचा रोग तुमचे निघून जातील आणि एक असं एक तुम्ही समृद्ध जीवन जगू शकता. तर खूप चांगलं या पुन्हा. आणि आमच्या चंडिका माता ही तुमच्या हाकेला धावणारी आहे, नवसाला पावणारी आहे आणि तिचं जाज्वल्य आम्हाला सगळ्यांना मिळत आहे आणि त्याच्यामुळेच हा इथं मोठा कार्यक्रम होतो. धन्यवाद. हे घ्या घ्या वडापाव खाऊया आपण. त्या हिशोबाने आज ना पब्लिक कमी दिसतोय, म्हणजे जास्त भाविक आली नाही तिकडे कोणाचं. तर चला आता थोडासा म्हणजे आता भूक लागले, थोडासा वडापाव खाऊया का ते भजीपाव असेल ते खाऊन घेऊया. नंतर मग आपण पुढचा बघूया, पुढचा प्रवास करूया. चालून दमल्यामुळे थोडंसं आता विटो बसला तर फोटो तर करावं लागेल. तर जाऊया. कसा वडापाव? भजीपाव 15 रुपये ना? 4 जण आहो ना? हो 4 द्या. तू नाही खाणार? उपवास आहे? 3 द्या. हे कर. भजीपाव आहे, भजीपाव. गरम पाण्याने आंघोळ केली, देवाचं दर्शन झालं, छोटी मोठी दुकाने पाहिलीत. आता सर्व झालं आहे. आता आम्ही निघतोय. पुनवऱ्याचं गरम पाण्याचं कुंड केवळ एक ठिकाण नाही तर निसर्गाने दिले एक अनमोल गिफ्ट आहे. अशा ठिकाणी आल्यावर खरंच लक्षात येतं की निसर्ग आपल्याला किती सुंदर गोष्टी देतो, फक्त आपल्याला ते अनुभवायचे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.